गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आशा व्यक्त करते छान असाल. तर गोलूला त्याच्या पप्पांनी आहे ना आज छान अंघोळ घातली आणि बघा कसा हसतोय, मस्त टॉवेलमध्ये गुंडाळून आणलाय आणि त्याचं त्यांनी आवरलं. तोपर्यंत मी घरातली सगळी बाकीची कामं आवरली. तर हे नाही ते बुईंच्या दवाखान्यातून ही गुलाबी चिठ्ठी लिहून घेतली होती. जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या सिझरच्या टाक्या आहेत की त्याला आहे ना गाठ आली आहे, तर ते गाठीचं ऑपरेशन करायचं आहे. प्रायव्हेटमध्ये खूप खर्च येतोय. मग म्हटलं आता सिव्हिललाच करावं म्हणून हे सिव्हिलला गेलेलो. ते गेल्यानंतर केस पेपर काढला, स्त्रीरोग तज्ज्ञांकडे दाखवलं. तेही बोलले ऑपरेशन करायला लागेल, कारण की सोनोग्राफीचे रिपोर्टही त्यांना दाखवले. तर आहे ना त्यांनी रक्तलघवीच्या ब्लडचे टेस्ट असतात त्यांनी सांगितल्या, त्या टेस्ट केल्या. तर ते दुपारीच 1 वाजताच बंद झालं, जे रक्तलघवी टेस्ट करायची जी लॅब असते ती. तर मग काय केलं, आम्ही घरी गेलो, मुलांना घरी सोडलं. आता जाता जाता ही बोलली मला पाणीपुरी खायची, तर तिला पाणीपुरी खूप आवडते. मग आम्ही एक भेळ आणि एक पाणीपुरी असं घेतलं. त्यानंतर ती चष्मेवाले काका म्हणत होती आणि ना त्यांचा गॉगल अचानक तुटला. तर तुम्हाला तर माहिती आहे त्यांना गॉगल नसेल तर मग ते त्यांचा म्हणजे सवय झाली, त्याच्यामुळं ते सारखं लागतंच. मग आहे ना त्यांनी तो गॉगल एक घेतला. तर आधीचा गॉगल जो होता तो 1400चा होता, पण आता त्यांना 100 रुपयाचा घ्यावा लागला. अर्जंटमध्ये पाहिजे होता, मग काय करणार, घेतला आणि घरी मुलांना सोडलं. परत सिव्हिलला आलोत. नंतर ब्लडचं सॅम्पल इकडे 19 नंबरला दे, कुठे 31 नंबरला दे, कुठं 13 नंबरला दे, असं करत 2-3 ठिकाणी ते दिलं. आता रक्तलघवीचे रिपोर्ट जे आहेत ते 2-3 दिवसांनी येतील बोलले. त्यानंतर ऑपरेशनचा काय असेल तर निर्णय होईल. आणि ना आम्ही बाहेर आलो. आता मुलं नव्हती, मुलांना घरी सोडलं होतं. तर आहे ना मग ह्यांच्याकडे थोडा वेळ होता, म्हणलं आता व्हिडिओ करू का. तर आहे ना सिव्हिलच्या बाहेर आले आणि छान नेचर वाटलं आणि मग आहे ना 1-2 पोज दिल्या त्यांनी आणि छान अशा रील्स बनवल्या. मुलं सोबत नव्हती त्याच्यामुळं खूप मस्त रिकामं वाटत होतं, कारण की आम्ही कुठेही जाताना दोन्ही मुलांना सोबत घेऊन जातो, कारण की घरी त्यांना ठेवायचं कुणापाशी असा प्रॉब्लेम होता. पण त्या दिवशी सिव्हिलमध्ये सकाळून नेलं होतं. परत दुपारी लॅब बंद झाली आणि मग परत 4 वाजता ब्लड टेस्टिंग वगैरे करायला जावं लागलं. आणि 31 नंबरला जा, कुठे 14 नंबरला जा, 13 नंबरला जा, 19 नंबरला जा, असं करत करत उशीर झाला. जाता जाता घरी जाताना भाजीपाला थोडासा नेला, वडापाव नेला. सो बाय, टेक